शिवसेनेचे बँडरचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर आपल्या सोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. काल नेमकं काय काय घडलं आणि ज्या पद्धतीचं विधान केलं होतं, केवळ एकनाथ शिंदेबद्दलच हे गाणं तयार करण्यात आलं नाही तर नरेंद्र मोदी यांच्याबाबतही गाणं त्यांनी तयार केलेलं आहे. त्यामुळे नेमकी मागणी तुम्ही काय काय केली? राहुल कनालही सोबत होते तुमच्यासोबत आणि काल हॅबिटेट हॉटेलमध्ये नेमकं काय झालं? हॅबिटेट हॉटेलमध्ये हा चौथा का पाचवा FIR दाखल होतोय. तर पोलिसांनी आम्ही पोलिसांकडे हीच मागणी केली, वारंवार तिथे हे चालते, तुम्ही ते हॉटेल बंद करा, ते खाली जे चालते तिथे बंद करा ना. हे आम्हाला जेव्हा काल कळलं की तिथे हा शो चालू आहे, आम्ही तिथे गेलो कुणाल कामराला बघायला, कारण 1 तास अगोदरच तो व्हिडिओ अपलोड झाला होता. तिथे वादावाद झाले आणि शिंदे साहेबांबद्दल असं कोण उलट सुलट बोललं ते सहन करून घेणार नाही हो शिवसैनिक. जसाच तसं त्याला उत्तर मिळेल. नक्कीच. पण कुणाल कामरा या सगळ्या दरम्यान कुठं होता नेमका? तो होता का त्या ठिकाणी? कारण आता अशी पण माहिती मिळते की पॉंडिचेरीला आता होता तिकडे की हॉटेलवाल्यांनी पळून लावला ते माहित नाही, त्याची माहिती पोलिस घेतील. तो पॉंडिचेरीला असून दे कुठे असून दे, ते शिवसैनिक त्याला शोधून काढतील. असं समजतं की कार्यकर्त्यांना पण धमकी दिली आहे त्यांनी. कुठल्या कार्यकर्त्याला त्याची लायकी आहे का कार्यकर्त्यांना धमकी द्यायला? अशी कुठली तरी ऑडिओ क्लिप पण आहे, असं पण समजतंय की मी पॉंडिचेरीला आहे, काय करायचं ते करून घ्या, असं हे सत्य आहे का? नाही, त्याची आयडिया नाही आम्हाला, असं कसं बोलू शकतो. नक्की. पण आता भूमिका तुमची काय असणार? भूमिका काय असणार? कुणाल का कमाल बोललाय ना संजय राऊत, मी पण कुणालच आहे. कुणाल का कमाल तो पण बघेल. खळखटाकच्या भूमिकेत शिवसेना 100%. काल दिसली ना तुम्हाला. काल तिथे तोडफोड झाली, त्यावेळी बरेचसे लोक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. पोलिसांनी राहुल कनालला पण बोलवलं, तुम्हालाही बोलवलंय. काय नेमकं पोलीस चौकीत घडलंय? पोलिस त्यांची कायदेशीर कारवाई करतायत. गुन्हा दाखल केलाय, आम्हाला नोटीस दिली आहे आणि 11 वाजता परत बोलवलं, येऊ मग. तुमच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाईल असं सुद्धा कुठेतरी समजतंय. पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? जी काही कायदेशीर कारवाई होईल त्याला सामोरं जाणार शिवसैनिक? हो हो, FIR दाखल झालाय, माझं नाव आहे, राहुलबाईचं नाव आहे, त्याला समोर जाणारच ना. कायदेशीर कारवाई, कायदेशीर लढू. पण एकनाथ शिंदे साहेबांबद्दल अशा पद्धतीचं गाणं तयार करणं कुठेतरी कॉमेडीच्या नावाखाली हे सगळं बदनामीचं कारस्थान सुरू असं वाटतं. जसंच त्याचं उत्तर देऊ आणि कुणाल कामराला आणल्यावर कळेल कोणीच्या सांगण्यावर केलंय, का केलं, अमुक तमुक सगळं माहिती पडेल. तुम्ही कुणाकुणाची नावं दिली आहेत FIR मध्ये? ते का राहुल कनाल साहेबांनी दिली, तुम्ही त्यांच्याशी विचार. नक्कीच. आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे. राहुल कनाल पण आहे. कुणाकुणाची नावं तुम्ही FIR मध्ये दिली? सर, इसमें पहले बात तो कुणाल कामरा और उसके पीछे जितने उसके बॉसेज है उसका प्रूफ के साथ में आपने देखा होगा कि एक ट्वीट के बाद में 34 मिनट के बाद में एक राज्यसभा MP जो अपने आप को बहुत बड़े वक्ता समझते हैं, उन्होंने ये लिया कि कुणाल का कमाल. तो आप सोचिए कि ऐसे मन शैली के लोग हैं, ऐसे दिमाग के लोग हैं जिनको ये सब करने में, जब काम नहीं कर पाते, कार्य अच्छे नहीं है, तो ऐसे लोगों को हायर करके ये सब गलत काम करवाते रहते. राहुल गांधीचं पण नाव आहे, त्यामुळे कुठेतरी कनेक्शन काय असा प्रश्न उपस्थित. 100% आप देखेंगे राहुल गांधी, संजय राउत और ये जो लोग इसमें मिले हुए हैं, इन लोग का काना का, क्योंकि आप देखेंगे कि अगर कुणाल कामरा ने फोटो भी जो दिया तो जो कॉन्स्टिट्यूशन बताई वो राहुल गांधी जी की कॉन्स्टिट्यूशन बुक बताई है. हमारी भारत की कॉन्स्टिट्यूशन बुक ये नहीं कहती कि आप किसी के घर जाके, किसी के यहाँ जाके इतनी गंदी भाषा में आप बात करो. येस, हेल्दी क्रिटिसिज्म मोस्ट वेलकम. आप पॉलिटिक्स में, लोकशाही में आपका वेलकम किया जाएगा. कंस्ट्रक्टिव काम कीजिए. वारंवार गद्दार असा उल्लेख करण्यात आलेला आहे, रिक्षा ड्रायव्हर म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. आक्षेप आहे तुमच्या यावर? 110% आक्षेप तो राहू द्या हो. अभी ये इसका जवाब जो इसके मुंह में जो लोगों ने डाला है, अभी देखिए ये तो महाराष्ट्र है नहीं. 100% इसमें सब मिले हुए. इसमें आदित्य ठाकरे हो या उद्धव साहब हो या तो ये संजय राउत हो, इन लोग का सबका मिलावट है. इन लोग सबने मिलके किया है. नहीं तो आप मुझे बताइए, पौंडीचेरी में भगोड़ा जो जाके रहता हो, उसको क्या पता कि यहाँ पे क्या आप जो संबोधन कर रहे हो, ठीक है, आप ये जो कर रहे हो आप राजनीति के हिसाब से कर रहे हो. अगर यही चीज आपके बड़े बुजुर्गों को कोई आके अगर बोलेगा, या जिसका आप मान सम्मान करते हो उसको बोलेगा, और अगर एक बच्चे के हिसाब से हम शांत रहे, तो ये हमारे लिए कहना का, ये हमारी क्षमता के बाहर की बात है. कामरा याने कार्यकर्त्याला सुद्धा काही फोनवरती सांगितलेलं आहे का आणि त्याची माहिती तुम्ही पोलिसांना दिली?
जी 110% पूरे रिकॉर्डिंग के साथ उन्हें दी गई है। मुंबई पुलिस को हमने ये सौंपा है क्या इसने किस तरह से किस भाषा से धमकी दी है, और वो ये बात भूल गया क्या 2 साल जब मुंबई में यहाँ पे कोविड की बीमारी से सब मुंबई पूरा देश वर्ष झेल रहा था, तो यही कुणाल कामरा हमारी जैसी असली शिवसेना के पास पीछे पड़ा रहता था, वो ये वक्त भूल गया। तो उसको ये बात जानना चाहिए कि जो लोग के वो टच में था और जो लोग के वो पेरोल में, वो सब प्रूफ बाहर आएंगे। पेरोलवर म्हणताय मोठा आरोप आहे 110% आरोप नहीं है, मैं सिद्ध करके आपको दिखाऊंगा। पण आता या सगळ्या तोडफोड प्रकरणी तुम्हाला पण नोटीस देण्यात आली आहे, कुणाल सरमळकरांना पण नोटीस दिली आहे, इतर कार्यकर्त्यांना पण दिली असेल। 11 वाजता तुम्हाला बोलवलेलं आहे, तुम्हाला देखील पोलीस ताब्यात घेऊ शकते, त्यामुळे हे प्रकरण आणखी जास्त वाढेल असं वाटतंय। सर देखिए, अगर कानून किसी से बढ़ के नहीं है, ना ऐसे आरोपियों से और ना हम जैसे लोग जो हमारे घर की इज्जत, हमारे महाराष्ट्र का धरोहर बचाने के लिए लड़ते हैं, हमारे से भी बढ़ के नहीं। कानून जो होगा, मुंबई पुलिस सक्षम है, जो कानून कहेगा उसके सामने हम जाने तैयार हैं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपली भूमिका मांडली आहे कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांनी। एक तक्रारचं पत्र सुद्धा गेलंय, त्यांच्यावर देखील एफआयआर दाखल झालाय खार पोलीस स्टेशन। नेमकी आता आपली काय भूमिका बजावणार आहे आणि कुणाल सरमळकर, कुणाल कामरा या सगळ्यांच्या बाबतीत नेमकी त्यांची काय भूमिका असेल, कुणाकुणावर कारवाई होईल, अटक केली जाईल, पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।